पिरियड्समध्ये कोणकोणते पर्याय तुम्ही वापरू शकता, ते वापरताना काय काळजी घ्यावी, कोणता पर्याय वापरण्यास सोपा आहे, कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे सर्व आपण आजच्या भागात पाहणार आहोत. पिरियड्समध्ये कोणकोणते पर्याय तुम्ही वापरू शकता. नंबर 1, सॅनिटरी पॅड्स. वापरण्यासाठी अतिशय सोपे. पॅड्स कसे वापरावे? पॅड्सचं स्टिकर काढून ते अंडरवेअरच्या या भागावर चिटकवा. विंग्स असतील तर त्याही अंडरवेअरच्या या मागच्या भागावर चिटकवा. तर 4 ते 6 तासांनी किंवा फ्लो जास्त असेल तर त्यानुसार पॅड्स लवकर बदलावे. रात्रीसाठी मोठे किंवा अधिक शोषणक्षम पॅड वापरू शकता. शिवाय आता कॉटनचे रियुजेबल पॅड सुद्धा येतात, ज्यामध्ये स्टिकरच्या गमच्या ऐवजी बटन असतं. त्यामुळे तुमचा पॅड हलत नाही. शिवाय ते तुम्ही धुवून वाळवून पुन्हा पुन्हा वापरू शकता. कॉटनचे पॅड 5 ते 6 महिने आरामात सहज चालतात. ब्रँड्सनुसार याची एक्सपायरी डेट वेगळी असू शकते. पॅड्स वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? सुगंधित पॅड्स टाळावेत, कारण त्यामुळे खाज, रॅश किंवा संसर्ग होऊ शकतो. वापरलेला पॅड कागदात गुंडाळून कचरापेटीत टाका. पॅड्स कधीही फ्लश करू नका, कारण त्यामुळे तुमचे टॉयलेट तुंबू शकते. एकच पॅड दिवसभर वापरणं, तसेच रक्त काळं किंवा हिरवं होईपर्यंत वापरू नका. त्यामुळे दुर्गंधी आणि संसर्गाचा धोका वाढतो. नंबर 2, पिरियड्स पॅन्टी. वापरण्यास अतिशय सोपं, कारण या सेम चड्डू प्रमाणे असतात, पण तुमचं ब्लड व्यवस्थित शोषून घेतात. वापरल्यानंतर धुवून वाळवून पुन्हा वापरता येतात. पिरियड्स पॅन्टी ही नेहमी व्यवस्थित स्वच्छ धुवायची, कारण जर तुम्ही ती व्यवस्थित नाही धुतली तर आत ब्लड तसंच राहून जंतू आणि संसर्ग वाढू शकतो. तुमचा फ्लो जर जास्त असेल तर वेळच्या वेळी पिरियड्स पॅन्टी बदला. पिरियड्स पॅन्टी ही सर्व कपड्यांसोबत एकत्र वॉशिंग मशीनमध्ये वॉश करायला टाकू नका, कारण त्यामुळे तुमचे इतरही कपडे खराब होतात. वापरलेल्या पिरियड्स पॅन्टी नेहमी वेगळ्या वॉश करा. नंबर 3, टॅम्पॉन्स. टॅम्पॉन्स वापरण्यासाठी थोडे कठीण आहेत. आता टॅम्पॉन्स वापरायचे कसे? हात धुवून टॅम्पॉन पॅकेजमधून काढा. आरामदायक स्थितीत बसा. टॅम्पॉन बोटाने किंवा ॲप्लिकेटरने योनीमध्ये आत ढकला. दोरी बाहेर राहू द्या, जी नंतर टॅम्पॉन बाहेर काढण्यासाठी वापरता येईल. दर 4 ते 6 तासांनी टॅम्पॉन बदला. 8 तासांपेक्षा जास्त काळ टॅम्पॉन्स शरीराच्या आत ठेवू नका, कारण त्यामुळे टॉक्सिक शॉक सिम्पटम नावाचा गंभीर संसर्ग होऊ शकतो. आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की टॅम्पॉन्स घातल्यानंतर वॉशरूमला जाता येतं का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. फक्त वॉशरूमला जाताना टॅम्पॉन्सची दोरी बाजूला करावी, म्हणजे ती लघवी करताना ओली होणार नाही. काही जणांना टॅम्पॉन्स घातल्यावर चक्कर येणं, पोटात दुखणं असे प्रकार जाणवतात. त्यावेळी टॅम्पॉन्स वापरणं त्वरित थांबवावं. कॅन्सर व बीपीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी टॅम्पॉन्स वापरणं टाळावं. टॅम्पॉन्स हे शरीराच्या आत जात असल्याकारणाने कोणताही सुगंध नसेल असे टॅम्पॉन्स निवडा. टॅम्पॉन्स ही गोष्ट वापरण्यासाठी अवघड आहे, त्यामुळे तुम्ही कम्फर्टेबल आणि खात्रीशीर असाल तरच वापरा. नंबर 4, मेन्स्ट्रुअल कप. हे सुद्धा वापरण्यासाठी कठीण आणि थोडं टाइम कन्झ्युमिंग आहे. हा एक कप 8 ते 10 वर्षापर्यंत तुम्ही वापरू शकता. तर हा वापरायचा कसा? हात धुवून कप उकळत्या पाण्यात 3 ते 7 मिनिटं निर्जंतुक करा. कप अशा प्रकारे फोल्ड करून योनीमध्ये घाला. आत उघडल्यावर तो रक्त गोळा करतो. 8 तासांनी कप काढा, रिकामा करा, धुवा आणि पुन्हा वापरा. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पिरियड संपल्यावर कप निर्जंतुक करा. मेन्स्ट्रुअल कप हे विविध साईजमध्ये येतात, त्यामुळे स्वतःची योग्य साईज निवडणं फार गरजेचं आहे. कारण चुकीच्या पद्धतीने घातलेला मेन्स्ट्रुअल कप किंवा चुकीच्या पद्धतीने बसवलेला कप यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे ब्लड बाहेर येऊ शकते. शिवाय अधिक वेळ असा चुकीचा बसलेला कप यामुळे तुम्हाला सूज येऊ शकते. कप पूर्ण भरलेला नसला तरी तो रिकामी न करता आणि धुतल्याशिवाय 12 तासांपेक्षा जास्त काळ घालू नये. मेन्स्ट्रुअल कप धुण्यासाठी नेहमी स्वच्छ पाण्याची आवश्यकता असते.
जर तुम्ही बाहेर किंवा अशा जागी जाणार असाल जिथे स्वच्छ पाणी मिळणे कठीण आहे, तर अशा वेळी मेन्स्ट्रुअल कप न वापरणंच योग्य. मासिक पाळीचा कप काढण्यासाठी साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा. योनीमध्ये बोटे काळजीपूर्वक घाला. तुमची नखे स्वच्छ आणि कापलेली असतील याची काळजी घ्या आणि कपच्या देठावर हळुवारपणे ओढा. जर कप हाताला लागत नसेल किंवा बाहेर येत नसेल तर वेळीच वैद्यकीय मदत घ्या. कप वापरताना सुरुवातीला खूप सरावाची गरज असते, त्यामुळे तुम्हाला योग्य वाटत असेल आणि तुम्ही कम्फर्टेबल असाल तरच मेन्स्ट्रुअल कपचा वापर करा. वरील प्रोडक्ट्स वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? नंबर 1, तुम्ही पॅड्स पासून मेन्स्ट्रुअल कप पर्यंत कोणत्याही पर्याय वापरा, पण योग्य त्या वेळी प्रोडक्ट बदलणं फार गरजेचं आहे. नंबर 2, वरील गोष्टी व्यवस्थित आणि योग्य जागी स्टोअर करा. म्हणजे तुमचे पॅडचे पॅकेट, पॅन्टी, कप, टॅम्पॉन्स हे कोणत्याही अशा जागी ठेवा जिथे कीटक जाणार नाही किंवा धूळ बसणार नाही. कारण एखादी लहानशी मुंगी जरी तुमच्या टॅम्पॉन्समध्ये असेल आणि तो टॅम्पॉन्स तुम्ही तसाच वापरलात तर त्याचे परिणाम फार भयानक होऊ शकतात. शिवाय वापरण्यापूर्वी कोणतीही गोष्ट नीट तपासून घ्या की काही कीटक किंवा धूळ नाही ना, मगच तो प्रोडक्ट वापरा. नंबर 3, वापरलेले प्रोडक्ट्स योग्यरित्या डिस्पोज करा. सोबत पेपर किंवा डिस्पोजेबल बॅग नेहमी ठेवाव्यात. कधीही पिरियड्सचे कोणतेही प्रोडक्ट्स फ्लश करू नका. वापरलेले प्रोडक्ट उघड्यावर टाकू नका. नंबर 4, दुसऱ्याने वापरलेल्या पिरियड्स पॅन्टी कधीही स्वतःसाठी वापरू नका. तुमच्या शरीराला जे जास्त सोयीस्कर आणि आरामदायक वाटतं तेच प्रोडक्ट निवडा. सुरुवातीला पॅड्स किंवा पॅन्टीज वापरून पहा. नंतर हवे असल्यास इतर पर्यायही ट्राय करू शकता. अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.